कल्याणहून दादरला जाणाऱ्या लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। लोकलमध्ये एकाच प्रवाशाने 3 प्रवाशांवर चाकू हल्ला केलेला आहे। लोकलमध्ये जागेच्या वादावरून वाद झाला आणि या वादातून एका प्रवाशाने 3 प्रवाशांवर चाकू हल्ला केलेला आहे। पोलिसांनी शेख जिया हुसेनला या संदर्भात आता ताब्यात घेतलेले। शेख जिया हुसेन असं या हल्ला करणाऱ्याचं नाव असून त्या तरुणाला आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। लोकलमध्ये एकाने 3 प्रवाशांवर चाकू हल्ला केलेला अतिशय धक्कादायक ही घटना आहे। लाखोच्या संख्येने प्रवासी रोज प्रवास करत असतात लोकलमधनं आणि अशा वेळेस अशी घटना घडणं ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे। लोकलमध्ये अशा पद्धतीनं खुलेआम पद्धतीनं चाकूचा वावर करणं ही अतिशय धक्कादायक घटना समोर येते। कल्याणहून दादरला ही लोकल जात होती आणि जागेच्या अगदी किरकोळ कारणावरून हा संपूर्ण वाद झाला आणि या वादामध्ये या तरुणाने 3घांवर चाकू हल्ला केलेला आहे। शेख जिया हुसेन असं या चाकू हल्ला करणाऱ्याचं नाव असून त्याला त्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याने जवळपास 3 प्रवाशांवर चाकूने हल्ला केलेला आहे आणि जागेच्या वादातनं हा संपूर्ण वाद निर्माण झाला होता आणि अशा क्षुल्लक कारणांवरून त्यानं चाकू हल्ला केल्यामुळे आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेले आहे। लाखो प्रवासी रोज लोकलने ट्रेनने प्रवास करत असतात आणि त्यांची सुरक्षितता आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेली आहे। पोलिसांनी शेख जिया हुसेनला ताब्यात घेतलेले आहे। त्याने 3घांवर चाकू हल्ला केलेला धक्कादायक घटना कल्याण ते दादर या रेल्वेमध्ये घडली असून कल्याणहून दादरला जाणाऱ्या लोकलमधील ही धक्कादायक घटना आहे। यामुळे आता रेल्वे प्रवाशांचा जीव पुन्हा एकदा किती धोक्यात आहे हे दिसलेलं आहे। पोलिसांनी शेख जिया हुसेनला ताब्यात केला असता त्याला सहप्रवाशांना धक्का लागल्यामुळे त्यातून शाब्दिक वाद निर्माण झाला व त्या वादामध्ये त्यांच्यामध्ये भांडण होऊन त्यामधील आरोपी याने खिशातून चाकू काढून 3 प्रवासी अक्षय भाऊसाहेब वाघ, हेमंत कन्हैया कांकरिया व राजेश अशोक चांगलानी यांना किरकोळ दुखापत झालेली आहे। तरी सदर आरोपी व्यक्ती याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे व त्यामध्ये जे जखमी आहेत त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आलेले आहेत। औषधोपचार